लागलं, असा काहीतरी मार्ग हवा ज्याने जे आपल्याकडे आहे ते राखता येईल. देवी आई असा काहीतरी मार्ग दाखवेल याची आईला खात्री होती. मग मला काल रात्रीचा प्रसंग आठवला. मी माझ्या मित्रांना देवी आईचा प्रसाद दिला होता. हा देवीचा प्रसाद आहे, खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. अगं जगदंबा, सगळं धान्य भाज्या फळं खराब होत आहे. मग हा सकाळचा प्रसाद कसा टिकून राहील? चांगला राहिले तो, बघ तरी खाऊन. तो प्रसाद जशाचा तसा होता, म्हणून मी आज दुपारच्या आरतीनंतर देवीसोबत फळांचा प्रसाद ठेवला होता. प्रसाद टिकणार नाही असं होणार नाही. ती फळं सुद्धा अजून चांगली असतील. असं कुठं असतंय होय? अगं फळ आहे ते, खराब होणारच. आणि आता या साथीमध्ये तर घटकाभरामध्ये खराब होईल ग. ठीक आहे, बघूया आपण. या पुढच्या रिपूला आम्ही पाठवणार नाही. आणि असंही या परिस्थितीमध्ये त्याला पाठवणं शक्यही नाही. का नाही असो नरेश? त्या रिपूला जागृत करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता लागते आणि सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये ते सगळं प्राप्त करणं कठीण आहे. त्यामुळे सध्या पुढच्या काही दिवसात या रिपूला विश्राम करू द्या, आपली शक्ती वाढवू द्या. एकदा हे संकट टळलं की मग बघता येईल. खरंच ग, एवढा वेळ फळं बाहेर असून बी अगदी चांगली आहेत बघ. कुठं बी कुजल्याचं नासल्याचं जरा बी लक्षण दिसत नाही बघ. देवीचाच प्रसाद म्हणजे त्याला देवीचा स्पर्श झालाय ना. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घरात जे काय आहे त्याचा नैवेद्य देवीला दाखवा, म्हणजे ते अन्न सुरक्षित राहील. असं आहे होय? हे होतं तर तुमचं गुपित. हा शोध लावला तुम्ही मुलांनी? आई, अगं हेच तर काहीच नाही, आणखी एक गंमत आहे. म्हणजे अजून काय? काय नाही, आज रातच्याला देवी आईचा जागर आहे. म्या देवी आईची कथा सांगणार आहे. आणि आम्ही मुलं त्यात भाग सुद्धा घेणार आहोत. आई राजा, आई राजा, आई राजा. तर मंडळी, आज आपण कथा ऐकणार आहोत शक्तिपीठांची, सतीच्या महतीची, महादेवाच्या कीर्तीची. बर, आपल्यापासून जवळ 3.5 शक्तिपीठ आहेत, माहित आहे ना हो तुम्हाला? वय वय. आज आपण ऐकणार आहोत शक्तिपीठांच्या निर्मितीचं कथन. ते ऐकल्यावर तुम्हाला होणार आहे साक्षात शक्तिपीठांचं दर्शन. बर, ही कथा लय पूर्वीची आहे बर का, माझ्या जन्माच्या आधीची. अरे लेका, तुझ्याच काय, तुझ्या बाच्या 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 बा म्हणजे खापर पंजोबाच्या जन्माच्या शेकडो वर्ष आधीची. तर दक्ष नावाचा होता एक राजा. खुश होती त्याच्या राज्यात प्रजा. त्याच्या घरी जन्मली एक कन्या, नाव तिचं सती. ओजस्वी तेजस्वी अशी ही बालिका, जणू ती साक्षात आदिशक्ती. बघता बघता कन्या मोठी झाली. तिच्यासाठी योग्य वर शोधायची वेळ आली. दक्ष राजाला चिंता, कोण होणार पती हिचा. सतीच्या मनी मात्र वसला होता स्वामी हो कैलासाचा. बोला हर 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 हर.
शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी सतीनं कठोर तप करायला सुरुवात केली. आधी केवळ फळं, मग भाज्या आणि नंतर पानं यावर दिवस काढले. नंतर मात्र तेही बंद करून सतीनं सुरू केलं निर्जळी व्रत. आता निर्जळी म्हणजे काय मंडळी? तर जळ म्हणजे पाणी, निर्जळी म्हणजे पाण्याशिवाय पाणी न घेता केलेलं व्रत म्हणजे निर्जळी व्रत. आजपासून मी निर्जळी व्रत करणार. दक्ष राजा होता क्रोधी आणि संतापी. त्याला आपल्या या कन्येचा हट्ट कसा बरं सहन होईल? अगं हे तर तुझं लेकरू आहे ना. मग अगं किती झाक दिसतोय ग हे. दक्ष राजाला महादेवाचं हे रूप अजाबात पसंत नव्हतं. आपल्या कन्येने असा वर निवडावा हे त्यांना मान्यच नव्हतं. मसनवटीत राहणारा तो स्मशान जोगी, घरादाराची ओढ नसलेला हा कसला वैरागी. बघा मंडळी, बघा, साक्षात महादेवांना तो दक्ष राजा दूषण देऊ लागला. अशा भस्म विलेपित वैराग्याला आपली सुंदर सुस्वरूप कन्या कशी बरं द्यावी असा प्रश्न दक्ष राजाला पडला. त्यानं सतीला रोखण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, पुरे झाले व्रत, पुरे झाली तपस्या, असा विवाह म्हणजे केवळ समस्या. दक्ष राजा चिडला. त्यानं मार्ग काढला. कन्या झाली उपवर, मांडले तिचे स्वयंवर. स्वयंवरासाठी जमले राजकुमार देशोदेशीचे. जणू द्वारच खुले झाले दरबारात वैभवाचे. तुम्ही आमच्याशी विवाह करा, आम्ही तुम्हाला सुखात ठेवू, मी तुम्हाला वैभवात ठेवू. सतीला मात्र भावेना त्यांच्यापैकी कुणीच आवडेना. सतीला मात्र भावेना त्यांच्यापैकी कुणी भोळा कैलासपतीच होता तिच्या मनी. महादेव, तुम्हालाच मानते मी माझे पती. पुष्प मलाही अर्पित आहे तुमच्यासाठी सती. पुष्पमाला नेमकी महादेवांच्याच गळ्यात पडली. सती महादेवाच्या विवाहाची नांदिकी हो झाली. प्रेमापुढे निष्फळ ठरली दक्ष राजाची सक्ती. सती महादेव विवाहानं जिंकली निस्सीम भक्ती. सती, आजपासून तुम्ही आमच्या पत्नी झाला आहात. आम्ही तर तुम्हाला कधीपासून पती मानलंच आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं सती आणि महादेव एकत्र आले. त्यांचा विवाह संपन्न झाला. अरे पोरानो, अरे किती कामं करशील. एक तर जनक बाबाच्या कथेवर नाटक सादर करून आम्हाला एकदम लई चकित करून टाकलाय. आता हितानी धावपळ करताय. तर काय,
एवढं समज कधी बसवलं काहीच समजलं नाही बघा. तुमच्यापासून लपून छपून आम्ही हेच तर बसवत होतो. काल घरातलं समद सामान देवीला नैवेद्य म्हणून दाखवलेलं आहे. तेव्हापासून घरातलं काय बी खराब झालेलं नाही. आता या घटानं लवकरात लवकर काय ते निकाल द्यायला हवा. 9व्या दिवशी आपल्याला कळल कोणचं धान्य पेरायचं आहे. तवर जरा धीर धरा आणि आपल्याकडे जे काय आहे ते जपून जपून वापरा. कुणी काय काळजी करू नका, सगळं छान होणार. देवी आई आपल्या पाठीशी आहे. उदा उद गंगाई 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 गंगाई. अगं सुंदरे, अगं सुंदरे, काय झालंय काय तुला? अशा आदळा पटका करते सकाळपासून. माझं डोसकं फिरलंय त्या जगदंबे पायी. मंदिरात देवीची पूजा करायची आहे हीच पुढं, जागरण करायचं असेल हीच बया पुढं, आणि आता दुष्काळ ओढावला आहे तर उपाय काढायला ही पुढं. अगं मग त्यात काय चुकीचं आहे सांग बरं? उलट तिनं जो उपाय सुचवलाय त्यामुळे थोडंफार धान्य टिकून राहतंय, पोटाला काहीतरी खायला गावतंय. मग हे काय चुकीचं आहे वे? वय काय किती दिवस धान्य पुरणार आहे? जे धान्य उरलं आहे ते 2 दिवस पुरल, त्याच्यानंतर काय गिळणार हायचा? हा कोळसा आवश्यकता धान्य पिकाना झालंय आणि टिकाना बी. तुम्हाला सांगते हा दुष्काळ त्या जगदंबे पायच वळवलाय. सारखं त्या पोरीवर काय खापर फोडतेस? तिनं काय केलंय? अगं उलट ती गावाचा किती विचार करत्या. मंदिरात तिनं घट बसवलाय, त्यात धान्य पेरले. आता त्यातनं जे उगवल तेच दुष्काळात तग धरून राहणार आहे. वय का तुमचा बी त्या पोरींच्या थापांवर विश्वास आहे? अगं विश्वास न बसायला काय झालं? मधराजाच्या जुलमातनं तिनंच गावाला वाचवलं होतं. तिनं तिच्या युक्तीनं त्याला कसं हरवलं होतं आठवते नव्हतं ना? म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला खोटी ठरवताय आणि त्या परक्या पोरीवर विश्वास टाकताय असंच नव्ह? अगं नाही, मला खरं खोटं करायचं नाही, पण मला जे जाणवलंय ते मी बोलतोय तुला. ह्या आधी बी तिनं मोठ्या संकटातनं गावाला वाचवलं होतं. आता ती ह्यावेळी बी काहीतरी चमत्कार करल आणि वाचवल. आणि हे बघ, तुझी इच्छा असेल तर तू बी चांगलं कर की गावासाठी. तुला कोण अडवलंय? तुला बी लोक चांगलं म्हणतील. हाय काय त्यात? मला चांगलं म्हणू ना म्हणू, त्या जगदंबेला वाईट म्हणलंच पाहिजे. त्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे. त्या घटातनं धान्याला अंकुर फुटलं तर पुण्यांदा गावातली लोक त्या जगदंबेला डोक्यावर घेऊन नाचत्याल. पर समजा त्या घटातनं धान्याला अंकुर फुटलंच नाही तर गंगाई, ए गंगाई उठ, तुझ्यासाठी भाताची पेज करून आणली, खाऊन घे. हो नको हो, मी देवीला शब्द दिला आहे, हे 9 दिवस मला उपवास करावाच लागल. देवीचं व्रत केलं तरच मला 3.5 शक्तिपीठाचं दर्शन होईल. अगं ते तसं बी होणारच आहे की, त्याच्यासाठीच देवळात देवी यायची कथा सांगतोय ना म्या. जगदंबा आणि तिचे बाळगोपाळ मित्र मैत्रीण कथा सादर करतायत. लई गोड करतात ग पोरं.